नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मकर संक्रांत जवळ येत आहे, तर मकर संक्रांतीला तुम्ही तिळाचे लाडू, तिळाची वडी करून झाली असेल. पण एक असा पदार्थ आहे, तो एकदम असा पारंपरिक पदार्थ आहे आणि तो विस्मरणात आहे पदार्थ. चला तर तोच मी आज पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे. ते म्हणजे तिरोळ्या. त्याला तुम्ही गोडपुरी पण बोलू शकता. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. तिरोळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर पाव कप गूळ घेतलेला आहे. अर्धा कप तीळ घेतलेले आहे, सफेद तीळ. त्यानंतर 4 चमचे तांदळाचं पीठ, 4 चमचे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. वेलची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, जायफळ आणि तूप घेतलेलं आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता सफेद तीळ आहेत ते भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटाच आपल्याला सफेद तीळ आहेत ते मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, आपले सफेद तीळ आहेत ते भाजून झालेले आहेत. तीळ आपले भाजून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे ते सुद्धा आपण घालणार आहोत व भाजून घ्यायची आहेत ही पिठं सगळी. 2 ते 3 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा, जास्त भाजून नका घेऊ. असं आपण आता चेक करूया. थोडं गरम लागलं की समजायचं आपलं पीठ भाजून झालेलं आहे. हाताला आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर इकडे मी गूळ घेतलेला आहे. आपण आता या गुळामध्ये पाणी घालायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने थोडंसं ढवळून घ्यायचं आहे व 15 ते 20 मिनिटं ह्याला वितळू द्यायचं आहे. गूळ वितळला पाहिजे. इकडे नॉर्मल पाण्याचाच वापर करा. मी भाजून घेतलेली पिठं आहेत ती एका अशा बाउलमध्ये बघू शकता तुम्ही काढून घेतलेली आहेत. आपण आता याच्यामध्ये मैद्याचं पीठ आहे ते घालणार आहोत. त्यानंतर वेलची पावडर घालायची आहे. त्यानंतर आपण जायफळ आहे ते किसून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण तूप घालायचं आहे. त्यानंतर आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपण तूप घातलेला आहे तो या पिठाला लागून जाईल. असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही, असं झालं पाहिजे घट्ट, म्हणजे आपलं मिश्रण एकदम ओके आहे. आपण आता याच्यामध्ये जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते घालायचं आहे थोडं व आपण आता हे मळून घेणार आहोत. इकडे मी नॉर्मल पाण्याचा वापर नाही केलेला आहे, गुळाच्या पाण्यानेच मी हे तयार केलेलं आहे. बघू शकता असं मळून घ्यायचं आहे पीठ. बघू शकता आपलं पीठ आहे ते मस्तपैकी असं मळून झालेलं आहे. त्यानंतर इकडे मी पोलपाट घेतलेला आहे. आपण आता जो डो तयार केलेला त्याच्यातला मी एक असा गोळा घेतलेला आहे. आपण आता हा गोळा आहे तो लाटून घेणार आहोत. जसं चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे. बघू शकता आपला डो एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट नसता तर पोलपाटाला चिकटलं असतं. बघू शकता अशी थिकनेस करून घ्यायची आहे, झाली पाहिजे जाडी. त्यानंतर इकडे मी कटर घेतलेले आहेत.
तुमच्याकडे असे कटर नसतील तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने पण करू शकता. असं कट करून घ्यायचं आहे. मी इकडे वेगवेगळ्या आकाराचे केलेले आहेत. स्टार आणि गोल आकाराचे बघू शकता. असं करून घेतलेलं आहे. आपण आता या तळून घेणार आहोत. त्यानंतर तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. आपण आता ह्या तिरोळ्या आहेत त्या अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. एक एक करून मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता असं पलटी मारून घ्यायचं आहे. खूप छान लागतात. नक्की तुम्ही ही या रेसिपी करून पहा या मकर संक्रांतीला. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. घरातलंच साहित्य वापरून केलेली रेसिपी आहे ही. बघू शकता मस्तपैकी आपल्या तिरोळ्या तयार झालेल्या आहेत. माझी ही मकर संक्रांत स्पेशल तिरोळ्या ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.